डोंबिवलीमध्ये साप चावल्यामुळे 4 वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला। उपचारादरम्यान मुलीच्या मावशीचा सुद्धा मृत्यू झाला। योग्य उपचार न दिल्यामुळे मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय। शास्त्रीनगर रुग्णालयाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे। नातेवाईकांनी शास्त्रीनगर आरोग्य अधिकाऱ्यांच्या दालनामध्ये ठिय्या दिला। ही दृश्य आपण त्याची पाहतोय। एक साप चावल्यानंतर जी वॅक्सिन असते ती वॅक्सिन यांच्याकडे उपलब्ध नव्हती, म्हणून आमच्या 2 मुली गेलेल्या, एक 4 वर्षाची आणि एक 24 वर्षाच्या मुलीचं पुढच्या महिन्यात लग्न होतं। काय आमच्यावरती बितली असेल ते आम्हाला माहिती आहे। या संड झालेल्या अधिकाऱ्यांना त्याचं काही पडलेलं नाहीये। 3,500 कोटीचं बजेट असलेली आपली कल्याण डोंबिवली महानगरपालिका, या महानगरपालिकेमध्ये भ्रष्टाचाराचा उद्रेक झालेला आहे आणि याचे 2 बळी आज गेलेले आहेत। एक साधारण उपचार, सर्पदंशासारखे उपचार किंवा कुठलेही नॉर्मल उपचार असतील तरी ते उपलब्ध नाहीये। आज तुम्ही बघू शकता शास्त्रीनगर रुग्णालयामध्ये आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडवलेला आहे। रुक्मिणीबाईमध्ये गेलात तर MRIच्या मशीनी धुळकाट पडलेल्या आहेत, व्हेंटिलेटर उपलब्ध नाहीत, कोट्यावधी रुपयाचे खर्च करून 700-500 कोटीचे रस्ते बनवायचे बॅनर लावतात, राजकारणाच्या मार्फत लावले जातात, पण आरोग्य व्यवस्थेकडे लक्ष कोण देणार? आज आरोग्य व्यवस्था जिवंत आहे का? कल्याण डोंबिवली महानगरपालिका नसून कल्याण डोंबिवली मृत नगरपालिका झालेली आहे। आंदोलनाकर्ते ज्यांनी आम्हाला लेखी तक्रार दिली की योग्य ते उपचार मिळाले नाहीत आणि ॲम्ब्युलन्स मिळायला पण उशीर झाला, असं त्यांच्या तक्रारी त्यांनी म्हटले। तर त्या दृष्टीने आम्ही या प्रकरणाची सखोल चौकशी करू आणि संबंधित कोणी दोषी आढळलं तर आम्ही त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असं आश्वासन आम्ही दिलंय त्यांना लेखी।